बातमी नाशिकहून। नाशिकमध्ये आज ठाकरे गटाची पत्रकार परिषद होणार आहे। सुधाकर बडगुजर यांच्या वक्तव्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे। जिल्हा प्रमुख डी सूर्यवंशी हे पत्रकार परिषद घेणार आहेत। ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी काल केलेल्या वक्तव्यानंतर आज ठाकरे गटाची पत्रकार परिषद होणार आहे। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख डी सूर्यवंशी हे पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय सांगण्यात येणार आहे, ठाकरे गट काय भूमिका आपली मांडणार आहे, या सगळ्याबाबत सविस्तर आज ठाकरे गटाची भूमिका आज या पत्रकार परिषदेमधून कळणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। किरण गोटूर आपले प्रतिनिधी नाशिकहून जोडले गेलेले आहेत। किरण, सुधाकर बडगुजर यांनी थेट नाराजी ही बोलून दाखवलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आज ठाकरे गटाची पत्रकार परिषद होणार आहे। काय नेमकं नाशिकच्या राजकारणामध्ये सुधाकर बडगुजर यांच्या वक्तव्याने घडामोडी घडणार आहेत? खरं तर विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये काही लोक नाराज आहेत, पदाधिकारी नाराज आहेत, अशा पद्धतीचे चर्चा हे कायम चालू होते। पण काल अचानक सुधाकर बडगुजर यांनी जे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आहेत त्यांनी पक्षाच्या कामकाजावरती काही लोक म्हणजे महानगर प्रमुख 8 ते 10 जण हे नाराज आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाल्याचं आपल्याला बघायला मिळते। मी पक्षावरती नाराज नाही पण माझ्यावरती नाराज आहे असंही एक खतखत जे आहे ते बडगुजर यांनी बोलून दाखवलेलं आहे। या सगळ्या प्रतिक्रियेनंतर नाशिक ठाकरे गटामध्ये एक खळबळ उडाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कालच्या या सगळ्या वक्तव्यानंतर वरिष्ठांनी सुद्धा दखल घेतलेली आहे अशा पद्धतीची सूत्रांची माहिती मिळते। आज या सगळ्या संदर्भात ठाकरे गटाची पत्रकार परिषद आहे। याच पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे गट आपली भूमिका किंवा कालच्या वक्तव्यानंतर बडगुजर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या सगळ्या वक्तव्यानंतर आपली भूमिका आज मांडणार आहे। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख डी सूर्यवंशी हे आज पत्रकार परिषद घेत आहेत। त्यामुळे एकूणच या सगळ्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाकडून काय भूमिका मांडण्यात येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी किरण, बडगुजर यांच्या जागी दुसरी व्यक्ती नेमलेली आहे असं ठाकरे गटानं स्पष्ट केलेलं आहे। आपण ओबीसी याबाबत सगळ्या घडामोडी त्यांच्या सांगितलेल्या आहेत। मात्र बडगुजर हे ओबीसी नेते आहेत, त्यामुळे ओबीसींचं एकंदरीतच येणाऱ्या निवडणुकांसाठी ओबीसींचं असणारं महत्त्व आणि बडगुजर यांचं ठाकरे गटासाठी असलेलं महत्त्व आणि जर ते दुसऱ्या पक्षात गेले तर किती राजकीय समीकरणं नाशिकची बदलू शकतात? खरं तर अनेक राजकीय समीकरणं या सगळ्या घडामोडीनंतर बदलू शकतात असंही काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। विधानसभा निवडणूक सुधाकर बडगुजर यांनी लढवलेली होती। नाशिक पश्चिम मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभव सुद्धा स्वीकारावा लागलेला होता। या सगळ्या घडामोडीनंतर जिल्हा प्रमुख पदावरती आता मी काम करू शकत नाही, माझे काही घरगुती अडचण आहेत, पर्सनल अडचण आहेत अशा पद्धतीचं रिक्वेस्ट केल्यानंतर पक्षाकडनं एका वेगळ्या व्यक्तीची नेमणूक या पदावरती करण्यात आलेली होती। पण या सगळ्या घडामोडी घडत असताना पक्षामध्ये फेरबदल होत असताना मला विश्वासात घेतलं नाही अशी एक भूमिका त्यांनी काल मांडलेली होती। आणि या फेरबदलामुळे माझ्यासह जे महानगर प्रमुख आहेत, अजून जे 8-10 लोक स्थानिक पदाधिकारी आहेत ते सगळे लोक नाराज आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी काल केलेलं होतं। आणि त्या आधीच त्यांनी मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतलेली होती। खरं तर मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये कुठलंही राजकीय कारण नाही। माझ्या महापालिकेमधले कामं असतील किंवा आगामी कुंभमेळा संदर्भात जे काही कामं आहेत त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी भेट घेतलेला आहे अशा पद्धतीची भूमिका बडगुजर यांनी मांडलेली होती। पण काल अचानक त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केल्याने एकूणच या सगळ्या घडामोडीनंतर आता आज ठाकरे गटाची पत्रकार परिषद आहे। त्यामुळे आजच्या या प्रेसमध्ये काय होईल हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण नक्कीच काही लोक नाराज आहेत अशाही ती चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहेत। त्यामुळे आजच्या प्रेसमध्ये नेमकं ठाकरे गटाकडनं काय भूमिका मांडण्यात येतं आणि जे डॅमेज कंट्रोल होत आहे पक्षामध्ये ते कशा पद्धतीचं ठाकरे गटाकडनं आता हे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी प्रयत्न केले जातात हेही बघणं महत्त्वाचं असेल। अगदी धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी।